जय श्रीकृष्ण बालमित्रांनो. आपण मागच्या गोष्टीमध्ये बघितलं, जरासंधाचा वध भीमाने केला. हे युद्ध म्हणजे दोघांचं मल्लयुद्ध, द्वंद्वयुद्ध हे 15 दिवस चाललं. 15व्या दिवशीपर्यंत काहीच निर्णय होत नव्हता, पण 15व्या दिवशी भीमाने त्याला एवढा दोन्ही पायाच्या मधल्या कैचीत घेतला आणि त्याला सोडलाच नाही. असा हा द्वंद्वयुद्धामध्ये असुराने शेवटी आपले प्राण जरासंधाने त्यागले, दोन्ही पाय घासून. आणि मग सर्व जे 86 राजे होते त्यांच्या जेलमध्ये 100 राजांचा यज्ञ देणार होता, तो बली देणार होता, बली चढवणार होता. अशा असुरांचा शेवटी कृष्णाने भीमाकडून वध करून घेतला आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या राजांना मुक्त केलं. आपल्या आपल्या राज्यामध्ये आदराने सन्मानाने नौकेतून सोडवलं. आणि तसंच तिथे जो त्याचा मुलगा होता जरासंधाचा, तो खूप भयभीत झाला होता. त्याला वाटलं आता आपल्यालाही शिक्षा मिळते की काय, पण त्याला अभय दिलं कृष्णाने आणि त्याला सांगितलं की माझं शत्रुत्व संपलं, याला चांगला अग्निसंस्कार कर. आणि असुर लोकांमध्ये आधीच राजा अभिषेक करायचा असतो, म्हणून सहदेवाला तेव्हाच त्याचा राज्याभिषेक केला आणि नंतर जरासंधाचा अग्निसंस्कार करायला सांगितला. किती झाला तरी तो कंसाचा सासरा होता, नातेवाईक होता, पण आसुरी वृत्तीमुळे त्याला वधावं लागलं. आणि मग त्याच्यानंतर त्याला सांगितलं की तू चांगलं राज्य कर आणि वेळ पडली तेव्हा पांडवांना मदत कर, असं म्हणून द्वारकेला परतले कृष्ण. आणि त्याच्या थोड्याच दिवसांनी धौम्य ऋषींचा एक पट्ट शिष्य पांडवांच्या अमात्यासह राजसूयज्ञाचं आमंत्रण घेऊन द्वारकेत उतरला. कारण की आता यांनी राजसूयज्ञ करायचं ठरवलं होतं पांडवांनी इंद्रप्रस्थमध्ये. कारण हे चारी भाऊ चारी दिशांना गेले होते आणि दिग्विजय मिळून आले होते. आणि मग त्यामुळे खूप अपार संपत्ती परत त्यांना सगळ्या राजांनी दिली होती. आणि मग आता ते राजसूयज्ञ मोठा महायज्ञ करण्याचं ठरवलं. राजसूयज्ञासाठी द्वारकेतून स्वामी रुक्मिणीदेवी यांच्यासह निवडक श्री गुरु जाणार होते. बलरामदादा रेवती देवीसह यात होतेच. उद्धव महाराज, अमात्य, विपृथू, मंत्री, अक्रूर, युवा पिढीतील साम, ब्रह्मा, गार्ग आणि माझा पुत्र दारुकी यात होता. आता आपण बघतोय की हे प्रकरण आता इतके वेळ रुक्मिणी सांगत होती, पण आता दारुक जो त्यांचा सारथी होता कृष्णाचा, तो आपलं मनोगत हे व्यक्त करतोय. तर दारुक सांगतो की आम्हाला निरोप देण्यासाठी हजारो नगरजन शुद्धांश म्हणजे द्वारावर लोटले. त्यावेळी आम्ही प्रवासाचा मार्ग धरला. आणि मग ते महाराज युधिष्ठिरांना द्वारकाधीशांना रुक्मिणी देवीसह पूर्व सीमेवरच्या आगमनाची अग्रवार्ता गेली. तसे पाचही पांडव बंधू स्वागतासाठी सीमेवर आले. म्हणजे द्वारकाधीशच्या जेव्हा ते इंद्रप्रस्थाला आले तेव्हा मध्ये त्यांना भरपूर स्टॉप घेत यावं लागलं, कारण ते द्वारका ते इंद्रप्रस्थ खूप अंतर होतं आणि म्हणून ते मुक्काम करत पोहोचले. आणि मग यांनी सगळ्यांनी त्यांचं आगस स्वागत केलं. महाराणी द्रौपदी देवी, सुभद्रा देवी, नागकन्या उलुपी देवी म्हणजे ही अर्जुनाची पत्नी, आणि मणिपूर कन्या चित्रांगदा देवी ही आल्या होत्या. ह्या अर्जुनाच्या पत्नी आहेत, उलुपी आणि चित्रांगदा. राजनगर इंद्रप्रस्थानं आमचं अभूतपूर्व स्वागत केलं. संपूर्ण इंद्रप्रस्थाचे राजमार्ग आणि चौक कुठून आलेल्या आमंत्रितांना कसे खसाखस भरून गेले होते. म्हणजे खूप लोक आले होते त्या राजसूयज्ञाला, कारण यांनी दिग्विजय मिळवले ना चौघ भावांनी. आणि मग सगळ्यांना आमंत्रित केलं होतं आणि सगळे त्या इंद्रप्रस्थाला येऊन सगळ्यांच्या राहण्याची आहुती बांधून सोय केलेली होती. आणि माझ्या स्वामींनी आपल्या शोधक दृष्टीखाली सर्व यज्ञमंडप घातला. महाराज युधिष्ठिरानं ते म्हणाले, पांडवश्रेष्ठा, तुमचा यज्ञ आर्यावर्तात यापूर्वी कधीच न झालेल्या कीर्तीचा ठरणार आहे. तुम्ही कसली म्हणून त्रुटी ठेवलेली नाही.
ही सर्व भगवान द्वारकाधीशाच्या कृपेची किमया आहे. आम्हा सर्व बंधूवर असाच कृपालो भगवंतांनी सदैव ठेवावा. इंद्रप्रस्थ नरेश झाल्यापासून ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर यांचं माझ्या स्वामींशी बोलणं बरंचसं बदललं होतं, कारण खूप आदर करत होता तो कृष्णाचा. कारण कृष्णामुळेच आज त्यांचं सगळं इंद्रप्रस्थ व्यवस्थित बसलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पांडव हे राहत होते. राजवास्तूसमोर आलो. इथे पूर्वी बऱ्याचसा मोकळ्या असलेला केवळ मध्यभागी किती कारंजी उडणारा चौक आता कुठेच दिसत नव्हता, कारण तिथे मयासुराने खूप सुंदर सजावट केली होती इंद्रप्रस्थामध्ये. कारण एवढे शहराचे राजे आले होते प्रत्येक नगराचे, आणि म्हणून मयासुराने तिथे म्हणजे इतकी सुंदर रचना केली होती की असं आपल्याला वाटत होतं रांगोळी आहे, तिथे पाय टाकला तर पाणी. कुठे असं वाटत होतं पाणी आहे पण तिथे पाणी नाही. अशी खूप सुंदर म्हणजे पाण्यावरच्या रांगोळ्या काय, आणि असं खूप सुंदर 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 तिथे सजावट केलेली होती. आणि साज संध्येच्या विधी आटपून स्वामी एका महत्त्वाच्या भेटीसाठी निघाले. सोबत होते केवळ उद्धव महाराज. तर कृतांची देवी आल्या होत्या, महर्षी पत्नी माता, पांडव पुरोहित धौम्य ऋषींनी त्यांना अत्याग्रहानं सपत्नीक पाचारण केलं होतं. म्हणजे धौम्य ऋषी हे त्यांचे कुलगुरू होते, आणि त्यांनी प्रत्येक अरण्यात जाऊन वनात जाऊन प्रत्येक ऋषींना ऋषीपत्न्यांना या राजसू यज्ञासाठी आमंत्रित केलं होतं. आणि म्हणून खूप ऋषी या यज्ञाला तिथे आले होते. महर्षींनी अभयबंधूंना प्रेमानं त्यांच्या हाती घेऊन पर्णकुटीत नेलं. मधोमध असलेल्या दरबारच्या उच्चासनावर महर्षी बसले. त्यांच्या डाव्या हाताशी पण भुईवर एका बैठकीवर गुरुपत्नी बसल्या. दोघांच्या समोर हात जोडलेले भरजरी राजवेशातले अनुपम सुंदर आमचे अभय यादव बंधूही महर्षींनी हात संकेत केल्यानंतर दरबारच्या बैठकीवर बसले. महर्षींचा शिष्यगण भोवती जागा मिळेल तिथे हात जोडून उभाच राहिला. मीही त्यातच उभा राहिलो. हे दाऊद सांगतायत. सर्वप्रथम महर्षींनी स्वामींना वसुदेव महाराज आणि देवकी रोहिणी माता यांचं क्षेमकुशल विचारलं. मग बराच वेळ तिघांची राजधर्म याच्यावर बातचीत झाली. आणि मग श्रीकृष्ण पांडवांचा या राजसूय यज्ञ कितीतरी दृष्टीने स्मरणीय ठरणार. या यज्ञाच्या अग्रपूजेचा सन्मान कुणाला द्यावा अशी विचारणा पांडवश्रेष्ठांनं माझ्याकडे केली. तुझ्याशिवाय अन्न यासाठी कोण योग्य आहेत? मला विश्वास आहे तुझ्या अग्रपूजेनं आणि कृपेनं पांडवांचा या राजसूय यज्ञ निर्विघ्न आणि यथासांग पार पडेल. आलीच एखादी अडचण तर तू ती निवारशील. महर्षी व्यास मनपूर्वक हसले. अगदी आचार्य सांदीपनीचं स्मरण व्हावं असं. म्हणजे महर्षी व्यासांनी सांगितलं स्वतः की याचा हे सुयज्ञ तू तुझ्या हस्ते कर, म्हणजे भगवंत श्रीकृष्णाच्या हस्ते. बघा, आपण विष्णू याग करतो, राजसूय याग करतो, पण तेव्हा आपण विष्णूचं आवाहन करतो, पण स्वतः विष्णूच याचं पूजन करतील. म्हणजे किती महान पांडव होते की त्यांच्या घरी भगवंत श्रीकृष्ण स्वतः अभिषेक करत होते, म्हणजे यज्ञ करत होते. तर अशा यज्ञाच्या जागी यज्ञ सुरू युधिष्ठिराशिवाय चारही पांडव आपल्या एकाच राजरथात आरूढ झाले. त्यांच्या पाठीमागे कुंती देवी, द्रौपदी, सर्व पांडव स्त्रिया होत्या. सर्व अग्रभागी आपल्या गरुडध्वज रथात मी रथनिडावर बसलो. मागील घेरात स्वामी श्रीकृष्ण महाराज, रुक्मिणी देवी, बंधू, परम सौजन्यमूर्ती उद्धव महाराज आरूढ झाले. आणि मग आता असं सगळी जय्यत तयारी झाली होती. सगळीकडे यज्ञमंडप पण तयार होता. आणि अग्निहोत्री ऋषींनी प्रणवाच्या मंत्राचा घोष उठविला. धगधगीत अंगाराची एक थाळी यज्ञकुंडात अग्निहोत्र म्हणून ओतण्यात आली.
पांडव श्रेष्ठ महाराज युधिष्ठिरांनी आपल्या अमात्याकडे एक सहेतुक कटाक्ष टाकला. त्यांनी तयारच ठेवलेला आर्यवर्तातील विविध नद्यांचं मंत्रित जल भरलेला एक सुवर्ण कुंभ आणि एक सुवर्णाचं प्रशस्त तबक आणविलं. युधिष्ठिराने ते तबक आसनस्थ स्वामींच्या चरणाजवळ स्वस्त ठेवलं. म्हणजे स्वामी म्हणजे कोण आता आपल्याला कळलं का? दाऊद हे बोलतो आहे आणि दाऊद आपल्या भगवान श्रीकृष्णाला स्वामी म्हणतो आहे. द्वारकाधीश भगवान वासुदेवाचे विमल चरण स्वहस्ते हळूवार उचलून त्या तबकात ठेवले. श्रद्धेनं सुवर्ण कलशातील जल पांडव श्रेष्ठ युधिष्ठिर त्यावर एक धार ओतू लागले. भोवतीच्या ऋषीमुनींनी मंत्राचा घोष उठविला यज्ञकुंडाजवळ आणि मंत्रोच्चार स्वामी आसनावरून उठले. आता चढत्या मंत्रोघोषात स्वामी आसनावरून उठले. रुक्मिणी देवी त्यांच्या पाठीशी झाल्या. दोघेही शांत चालीने यज्ञकुंडाजवळ गेले. स्वामींनी आपली सत्वशील दृष्टी एकदा यज्ञमंडपभर फिरवली. अशी सगळीकडे बघितलं त्यांनी. दुसऱ्या क्षणी वाकून हसतच बिल्वज वृक्षाच्या काष्टाची एक छोटी संविधा मोळी उचलली आणि रुक्मिणी देवीने त्यांना सविधा उचललेल्या हाताला आपला हात स्पर्श जोडला आणि काहीतरी पुटपुटत ओनावून ती संविधा मोळी स्वामी यज्ञकुंडात अर्पण करणार. तोच नरेशच्या बैठकीत बसलेला चेंदिरा शिशुपाल. आपल्याला माहिती आहे हा त्यांचा आत्याचा मुलगा होता शिशुपाल आणि आत्याने त्याला आधीच सांगितलं होतं की जरासंधाने त्याला अभय दिलं होतं आणि कृष्णाच्या विरोधात जाऊन त्यांनी कितीतरी वेळा युद्ध केलं होतं आणि रुक्मिणी त्याला भेटली नाही. कारण रुक्मिणीचं मागणी त्यांनी केलेली होती. लग्न पण ठरलं होतं पण कृष्णाने रुक्मिणीचं हरण केल्यामुळे त्याला रुक्मिणी मिळाली नाही. आणि आता जरासंधाला पण मारलेलं होतं. त्याच्यामुळे आजची खूप जिव्हार आलेली ती आणि म्हणून हा शिशुपाल चिडलेला आणि तो शिशुपाल आसनावरून एकाएकी ताडकन उठला. तो स्वामींचा आतेबंधूच होता. आपल्या हातातील प्रचंड गदा एका झटक्यात उचलून त्यानं ती खांद्यावर घेतली. तीव्र विरोधाच्या कणखर आवाजात तो कडाडला, ठाम. सर्वांनी आश्चर्यानं भेदून त्याच्याकडे पाहिलं. आपली पुष्टमान त्यानं एकदा मंडपभर फिरवली, गरगर फिरवली. शेवटी दृष्टी आमंत्रक महाराज युधिष्ठिरावर रोखली. नागपुड्या विस्तारत कितीतरी क्रोधानं तो कडाडला. पूर्वीच्या श्रेष्ठ कुलात जन्मलेल्या युधिष्ठिरा, एका किंचित गवळ्याच्या पोराला या महान यज्ञाचा यज्ञवेत्ता तू कसा काय केलं आहेस? युधिष्ठिरा, तू इथं या आर्यवर्तातल्या समस्त शूर क्षत्रियांची आज आमंत्रण देऊन घोर कुंचेष्टा मांडली आहेस की काय? बलराम दादा, भीमार्जुन सात्यकी क्रोधानं आपली गदा चाप व खग सावरीत आसनावरून ताडकन उठलेच होते. हातातील बिल्वाजाची मोडी परत समिधाच्या ढिगात तशीच फेकत स्वामींनी त्या सर्वांना केवळ हाताच्या संकेताने सावरले. आपणाला कुणाचा विरोध होत नाही याचा अंमळ वेध घेतलेल्या शिशुपाल आपलं आसन सोडून तरातर चालत यज्ञवेदीजवळ आला. अधिकच तेशाने अद्वातोदा बोलू लागला. या गवळ्यापेक्षा सूर्यप्रतापी अनेक वीर मंडपात असताना त्यांना डावलताना तू कोणता विचार केला आहेस? इथे हे पितामह भीष्म, युवराज दुर्योधन, मद्रराज शल्य, सिंधुराज जयद्रथ, सबलपुत्र शकुनी, मत्स्यराज विराट, पांचाल श्रेष्ठ द्रुपद यासारखे महाप्रतापी वीर असताना तू या रणछोड पळपुट्या गवळ्याट्याचे चरण सर्वांच्या समक्ष कसे काय धुतलेस? शिशुपालानं आपला निर्देश केलेला एकदाच पितामह भीष्म आसनावरून उठले. भानरहित झालेल्या विवेकशून्य शिशुपालाला सावरण्यासाठी म्हणाले, दमघोष पुत्रा, चेंदीच्या युवराजा, खूप झालं, शांत हो, खाली बैस. आपणाला सेनापती करणाऱ्या मगध सम्राट जरासंधाच्या वधाचं शल्य आणि रुक्मिणी देवीशी ठरलेला विवाह मोडल्याची बोच मनी खोलवर रुतलेला शिशुपाल कुणाचंच ऐकण्याच्या
स्थितीत नव्हता. पितामहांचे अनुभवी व सावध करणारे बोल त्यानं वरचेवर फेकून दिले. उलट त्यांनाच उर्मट दटावीत तो म्हणाला, तुम्ही वृद्ध झालात गंगापुत्र, तुम्हीच खाली बसा. अवमानित हताश झालेले पितामह भीष्म खाली बसले. तसा शिशुपाल ताव सुटलेल्या सांडासारखा नावर झाला. महाराज युधिष्ठिर व स्वामी यांच्याकडे आलटून पालटून बघताना पुन्हा कडाडला. मंडपात ब्रह्मतेजानं तडपणारे पैल, धौम्य, आज उपयाज द्रोण, कृपाचार्य, विदुर आणि अश्वत्थामा यासारखे पूजनीय विद्वान तुला दिसले नाहीत काय? त्यांच्याऐवजी एका काळ्या गवळ्याची अग्रपूजा करून कुरुच्या धवल कीर्तीला काळीमा फासताना तुला काहीच कसं वाटत नाही कुंतीपुत्रा? याच्या केवळ काळ्या निळ्या वर्णानंच तू भारावून गेला असशील, तर त्याही पेक्षा आकर्षक आणि आश्चर्यकारक सुवर्ण वर्णानं झळझळणारं अभेद्य कवच धारण करणारा कुंडलधारी श्रेष्ठ दानवीर अंगराज तुला दिसलाच नाही काय? शिशुपाल आपणाला कुणाच्या तरी विरोध होतो काय यासाठी क्षणिक थांबला. इकडं तिकडं त्याने बघितलं. ज्यांना त्याचा निर्देश केला होता ते अंगराज कर्णही उठून उभे राहत त्याला सावरताना म्हणाले, चेंदिराज, भान सुटतंय तुझं, यावर शांत हो. त्यांनाही फेकून देत शिशुपाल गरजला, तुझ्यासारख्या सुताचं ऐकायला मी काही यांच्यासारखा गवळी नाही. तूच सावर बैस. आता त्याने कर्णाची पण गोष्ट मनावर घेतली नाही. आता संतापानं भानरही झालेल्या शिशुपालाची रक्तवर्णी जीभ अरोध बडबडत चालली. युधिष्ठिरा, मंडपातील यच्चयावर सर्वश्रेष्ठ असा हा शिशुपाल खूप म्हणजे खूप त्याचे भगवंतानी त्याच्या आईला वचन दिलं होतं, म्हणून आई भगवंत ऐकत होते. त्यांनी सांगितलं की याच्या 101 अपराध मी सहन करील, पण 112वा तो अपराध करूच शकणार नाही. आणि मग त्याचे त्यांनी मोजले आणि 101च्या अपराधाच्या नंतर त्यांनी आपलं बोट वर केलं आणि मंत्र उच्चारले आणि त्याच्यातून जे सुदर्शन चक्र निघालं ते शिशुपालाच्या जवळ जायला लागलं. तसा शिशुपाल घाबरत होता, भीत होता, पळत होता इकडे तिकडे आपला जीव वाचवण्याकरता. आणि मग त्याला मरणाची भीती वाटायला लागली आणि मग तो मंडप सोडून बाहेर पळत सुटला नदीत गेला. यमुना नदीमध्ये जाऊन त्यांनी छोटी बुडी मारली आणि इथपर्यंत त्याचं पाणी आलं. तेव्हा भगवंतांनी त्याचं शिरछेद सुदर्शन चक्रानेच केला आणि ते सुदर्शन चक्र गायब झालं. आणि तसा तो शिशुपालाला अशी शिक्षा देण्यात आली. असा हा शिशुपालचा वध आपण आज बघितला. आता पुढची गोष्ट आपण पुढच्या गोष्टीत बघू. जय श्री कृष्ण.